पाऊस निसर्गाचं वरदान आहे, पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे. विजा पडणे आपण थांबवू शकत नाही, पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो. विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका. पत्र्याचे शेड, बस स्टॉपचा आसरा घेऊ नका. उंच झाडे, विजेचे खांब याखाली उभे राहू नका. छतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा. पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा. घरात विजेची उपकरणे हाताळू नका. दामिनी ॲप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते. ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या. आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सर्वत्र साजरी होत असताना कडिया कामगार वर्गाने सुद्धा प्रबोधनातून अण्णाभाऊ साठेंचे विचार पेरले. महापुरुषाला डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्यावे असे मौलिक विचार निर्माण मजदूर संघटनेचे अध्यक्ष प्रसाद दुधवटे यांनी व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षापासून ऊन, वारा आणि थंडी पावसामध्ये गवंडी काम करणारे पुरुष महिला मोठ्या प्रमाणावर हाताला मिळेल ते बिगारी काम करतात. विनस नाका येथे कुठलीच सुखसुविधा नसल्याने कडिया कामगार अत्यंत हालाकीचे दिवस काढत आहे. सरकारने किमान 5,000 रुपये तरी बेरोजगार हमी योजना अंतर्गत भत्ता द्यावा अशी अपेक्षा ही कामगार नेते दुधवटे यांनी केली आहे. लोकवर्गणीतून कामगार मंडळींनी अल्पोहार करून नाक्यावरील रिक्षा चालकांनाही तसेच कडिया कामगारांनी मोठ्या संख्येने आस्वाद घेतला. यावेळी मूल निवासी बहुजन कर्मचारी संघटनेचे सिद्धांत बर्वे, बहुजन मुक्त पार्टीचे मीना जाधव, सुरेश जगताप, अरुण भटकर, नाना अहिरे आदी सामाजिक राजकीय मंडळीने अण्णाभाऊ यांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन केले. आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. या जयंती निमित्तानं आपण काय संदेश द्याल? इथं निर्माण मजदूर संघटना, विनस नाका, लेबर मजदूर सगळ्यांच्या सहकार्यानं 104वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करत आहोत. आणि अण्णाभाऊ साठेबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांची फकीरा कादंबरी अख्ख्या जगामध्ये गाजलेली आहे. अण्णाभाऊ साठेंचे लोकशाहीर जे नाव दिलेलं आहे, खरं तर त्यांनी लोकांसाठीच काम केलेलं आहे. मी तर म्हणतो आपण जयंती करण्यापेक्षा अण्णाभाऊ साठेंना डोक्यात घ्यायला पाहिजे आणि त्यांच्यासारखं कार्य आपण करायला शिकायला पाहिजे. आपण तळागाळात समाजामध्ये पण शिकवून द्यायला पाहिजे. अण्णाभाऊ साठे, लहुजी साळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे महापुरुष आहे आपण सगळ्याबद्दल, ज्या गरीब माणसांना काही माहिती नाही, ज्यांना इतिहास नाही, त्यांच्या कानावर आपण त्यांच्या घरी जाऊन प्रचार करून किंवा त्यांना शिकवून अशा सभेमध्ये, अशा लोकसभेमध्ये किंवा जयंतीमध्ये त्यांना मार्गदर्शन करून आणि त्यांना सुधारायचे प्रयत्न करू, मी असं संघटनेच्या वतीनं जाहीर करतो. आज तुम्ही कामगार वर्ग या ठिकाणी पाण्या पावसामध्ये असता, आपण आपल्या व्यवस्थेसाठी आपण काय अपेक्षा कराल? सांगायचं म्हणजे पत्रकार सर, भटकळ सर, वरचे कमिशनर, आमचे बॉडी आणि माझे सगळे सहकारी, इथं सांगायचं म्हणजे विनस नाक्यावर मी गेल्या 10 वर्षापासून बघतो, इथं माझ्या लेबरला पाणी प्यायची सोय नाहीये, इथं लेटरिंगची सोय नाहीये, इथं बाथरूमची सोय नाहीये, इथं शेडची सुद्धा सोय नाहीये. माझं या सगळ्या अडचणी आहेत आणि इथं गोरगरिबांना न्याय मिळावा, कामं नाहीत, कशी सवलत मिळेल. इथं सरकारनं आम्हाला दरमहा किमान 5,000चा तरी भत्ता द्यावा की जेणेकरून आम्ही आमचं कुटुंब जगू. कोणाची बायको मेलेली आहे, कोणाला नवरा नाहीये, कोणी बाया विधवा आहेत, अशा बायांना सरकारने 5,000 रुपयाचं मानधन द्यावं आणि दरमहा द्यावी जेणेकरून त्याची चूल पेटन. हे असे आमचे सगळे प्रश्न आहेत आणि पत्रकार साहेब आणि मीडिया साहेबांना विनंती करतो की आमचे जे आवाज आहेत तुम्ही वरती न्याल. मी संघटनेकडून अपेक्षा करतो आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराल, आम्हाला पाठिंबा द्याल, आम्हाला संघर्ष करू
द्या, आमच्याशी पाठी राहू द्या आणि तुम्ही आमच्याशी पाठी राहून आमचे निर्णय घ्या, आमच्या समस्या सोडवाल असं मी एवढं दोन शब्द बोलून निर्माण मजदूर संघटनेच्या वतीनं इथं जयंती समाप्त झालेली आहे. जयंती अण्णाभाऊ साठेची 1104वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या पावसामध्ये हे मजूर लोकांचं काम बघावरती शेड कसं आहे तरी आम्ही मागे हटलो नाहीत. अशा पावसामध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठेंची जयंती आम्ही साजरी केली, सर्वांना मार्गदर्शन केलं, सर्वांनी सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. निर्माण मजदूर संघटना विनस नाका अध्यक्ष म्हणून मी सर्वांचे आभार मानतो. तुम्ही नियंत्रित सगळं बामशेठ भटकळ सर वगैरे पत्रकार सर सर्वांनी आम्हाला सहकार्य करून या कार्यक्रमाला उत्साह दिला आणि आमचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. याबद्दल मी सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. जय भीम. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.